ग्रुप स्टडी आणि डिजिटल शिक्षणाच्या जोरावर दिव्या महाजनचं घवघवीत यश, 10वीत 94.60% गुण. ग्राम शिक्षण समिती संचालित सरदार एस के पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या 10वी परीक्षेत दिव्या रुपेश महाजन हिने 94.60% गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यालयातील 10वीच्या परीक्षेत प्रथम येणारी विद्यार्थिनी म्हणून तिचं सर्वत्र कौतुक होत आहे. शेतकरी कुटुंबातील दिव्याचे वडील रुपेश महाजन हे शेती करतात, तर आई हेमलता महाजन यांनी मुलांच्या शिक्षणासाठी सातत्याने प्रोत्साहन दिलं. 1ली ते 4थी पर्यंतचं शिक्षण तिने निपाणी येथील जिल्हा परिषद शाळा येथे घेतलं आहे. दीपक हिरेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तिला डिजिटल शिक्षणाची गोडी लागली. दैनिक कोकण प्रदेश न्यूजशी बोलताना दिव्या म्हणाली की मी वर्षभर सातत्याने अभ्यास केला, शाळेत शिकलेलं लक्षपूर्वक समजून घेतलं आणि रिव्हिजन केली. त्यामुळे ग्रुप स्टडीचा आत्मविश्वास वाढला. एखादा टॉपिक समजला नाही तर यूट्यूबमधून समजावून घेतला. भूमी परदेशी, निकिता महाजन, साक्षी धनराळे, तेजश्री पाटील आणि प्राप्ती पाटील या मैत्रिणींसोबतच्या ग्रुप स्टडीमुळे सर्व विद्यार्थ्यांनी 90%पेक्षा अधिक गुण मिळवून दिव्याला पुढे जी परीक्षा देऊन कम्प्युटर इंजिनिअरिंग क्षेत्रात करिअर करायचं आहे. तिने आपल्या यशाचे श्रेय ग्राम शिक्षण समिती विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि आई वडिलांना दिलं आहे. माझे नाव दिव्या रुपेश महाजन. मला 10वी मध्ये 94.60 मार्क्स पडलेत आणि मी सरदार एस के पवार या विद्यालयात शिकत होती आणि मी 10वी पूर्ण वर्ष मेहनत केली. मला त्यात सक्सेस मिळालं. सर्वात आधी तर तुमचं अभिनंदन. 10वी तुम्हाला 94% मिळाले आणि 10वी मधून सरदार एस के पवार विद्यालयात तुम्ही प्रथम आला. या 10वी मध्ये 94 मार्क्स जे मिळाले त्यासाठी तुम्ही काय वेगळी इतर मुलांपेक्षा काय वेगळ्या पद्धतीने अभ्यास केला किंवा इतर मुलांनी तुमच्याकडून काय अपेक्षा त्यांना काय द्याल? वेगळा अभ्यास म्हणजे वेगळा नाही केला, फक्त शाळेत व्यवस्थित जे सर शिकवतात ते व्यवस्थित लक्ष दिलं आणि घरी आल्यावर त्यांची जे शिकवलंय त्याची सगळं व्यवस्थित रिव्हिजन केली आणि जो होमवर्क दिलाय तो व्यवस्थित केला. आणि अभ्यासाचं तुमचं काही असं वेळापत्रक तुम्ही बनवलं होतं का? वेळापत्रक बनवलं होतं, पण त्याचं एवढं काही हे झालं नाही. पण त्याच्या व्यतिरिक्त मी फक्त जेवढा अभ्यास दिला तेवढा करायची आणि इतर जर टाइम भेटला शनिवार रविवारी तर तेव्हा मग माझा अभ्यास करायची. तुम्ही सोशल मीडियाचा पण काही यूज केला का? सोशल मीडियाच्या माध्यमातून पण तुम्ही काही गोष्टी समजून घेतल्या का? हा, युट्यूब वरून जर समजला नसेल कोणता टॉपिक तर मग त्याच्याविषयी मी बघायची आणि तो समजून घ्यायची. एकीकडे युट्यूब आणि दुसरीकडे शिक्षकांची शिकवण्याची पद्धत, याच्यामध्ये दोघांमध्ये संपर्क कसा तुम्ही साधत होता? जर म्हणजे शिकवण्याची शाळेतले शिक्षक तर व्यवस्थित समजावून घ्यायचे, म्हणजे काही डाऊट आला तर लगेच क्लिअर होऊन जायचं. तेच पण जर आपल्याला अजून रिव्हिजन म्हणून जर काही पाहिजे असेल तर मग युट्यूब वर बघून घ्यायचे. तुम्ही 10वी साठी कशा पद्धतीने म्हणजे मॅथचे फॉर्म्युलेज किंवा सायन्स, इतिहास याबद्दल काय ते लक्षात राहण्यासाठी काय काय आयडिया? मॅथचे जे फॉर्म्युले मी सगळे एका पेजवर सगळे लिहून घेतले होते आणि ते असे लावले होते की माझ्या डोळ्यासमोरच राहतील. मग जेव्हा पण काही तेव्हा ते म्हणजे लक्षात येतील, नजर जाईल त्याच्यावर, मग ते पाठ राहतील. असं तुम्हाला असा कुठला विषय हार्ड गेला किंवा हार्ड होता पण तुम्ही नंतर त्या विषयावर भर दिला आणि नंतर तो विषय तुम्हाला चांगले मार्क मिळाले? त्याच्यात थोडं इतिहास वगैरे, कारण की त्याच्यात थोडंसं पाठ वगैरे करावं लागतं, मग त्याच्यामुळे. पण मग त्याच्यावर नंतर मग व्यवस्थित रिव्हिजन वगैरे करून होऊन गेलं बरोबर. इतिहासामध्ये ज्या तारखा लक्षात ठेवाव्या लागतात त्यासाठी काय वेगळे तुम्ही माइंड लावलं होतं? त्याच्यासाठी असं स्टोरी टाईप बनवून घेतलं होतं की जसं स्टोरी असतं तसं ते हिस्ट्रीचं करून घेतलं होतं आणि ते माइंड मध्ये ठेवलं होतं. त्याच्याने सोपं गेलं. यावर्षी जे मुलं 10वीला जाणार आहात त्या मुलांना तुम्ही काय संदेश देणार की त्यांनी कशा पद्धतीने 10वीकडे लक्ष द्यावं, अभ्यासाचं काय प्लॅनिंग करावं? त्यांना फक्त एवढंच सांगेल की कॉन्फिडन्स ठेवायचा आणि कन्सिस्टन्सी ठेवायची, कारण की कन्सिस्टन्सीने नक्कीच सक्सेस भेटतात. पुढे फ्युचरमध्ये तुमचं काय प्लॅन आहे? मी आता जेईची क्लास लावणार आहे आणि पुढे इंजिनिअरिंग करणार आहे. इंजिनिअरिंग कुठल्या विभागाला तुम्ही जाणार आहे? मी कम्प्युटर इंजिनिअरिंग करणार. आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग करून पुढे काय तुमचं स्वप्न आहे? इंजिनिअरिंग करून देशात डेव्हलपमेंट करायची आणि लोकांचं लाईफ कसं बेटर होईल याची योजना करायची. शाळेचं वातावरण कसं होतं आणि शाळेच्या शिक्षकांकडून तुम्हाला कशा पद्धतीने हेल्प मिळाली? शाळेचं वातावरण हे खूप चांगलं होतं आणि तिथे सगळ्या शिक्षक खूप हेल्पफुल होते. त्यांनी
म्हणजे काही समजलं नाही तर लगेच डाऊट क्लिअर होऊन जायचा आणि एकदम हसत खेळत शिकवायचे सगळे, म्हणून कधी प्रेशर वगैरे असं काही आलं नाही. चालेल, खूप धन्यवाद आणि तुम्हाला पुढील भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.